जगात प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी नवरात्रीचा सण उत्साह आणि आनंदात साजरा केला जातो। 9 दिवस दुर्गा मातेच्या विविध रूपांची पूजा केली जाते आणि 10व्या दिवशी दसरा साजरा केला जातो। नवरात्र हा 9 दिवसांचा का असा प्रश्न अनेकांना पडतो। त्याबाबत एक प्रसिद्ध कथा आहे। दुर्गा मातेने 9 दिवस महिषासूर राक्षसाबरोबर युद्ध केले आणि 10व्या दिवशी त्याचा वध करून विजय मिळवला होता असे म्हणतात। त्यामुळे 9 दिवस उपवास करतात आणि 9 दिवस नवरात्र आणि 10व्या दिवसाला दसरा साजरा करतात। दसऱ्याला विजयादशमी असे म्हटले जाते। याच दिवशी रामाने रावणाचाही वध केला असे म्हणतात। रावणाला अहंकार झाला होता। महादेवाने दिलेल्या वरदानामुळे तो स्वतःला अमर समजत होता। शेवटी रामाने त्याचा वध केला। रामाला कसे कळले की रावण कसा मरेल आणि रावणाला त्याचा भाऊ त्याच्या मृत्यूचे कारण असेल हे कसे कळले? रावणाला अहंकार होता, पण त्याच्यात आत्मसंयमही होता। सीतेला स्पर्श न करणे हे त्याचे कर्तव्य होते आणि सीतेला पवित्र ठेवणे हेही रावणाचे कर्तव्य होते। त्याला 10 तोंडे होती आणि त्याच्यातही ते वाईट होते। पण जेव्हा तो भक्तीत मग्न होता तेव्हा तो चांगुलपणाचा पुत्र होता। महादेवाच्या भक्तातील सर्वात श्रेष्ठ भक्त हा रावण होता। तो अभिमानाचा उपासक होता आणि सुवर्णलंकेचाही राजा होता। पण सीतेला पळवून आणल्यामुळे रामाने त्याचा वध केला। सीतेचे अस्तित्व हे रामाचे बल होते आणि रावणाचा मृत्यू। रामानं रावणाचा वध करून अहंकाराला पराजित केले आणि 10 तोंड असलेल्या रावणाचा नाश केला। आजही आपण रावणाचे दहन करतो। दरवर्षी रावण जाळतो। दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन करून वाईट गोष्टींवर मात करणे आणि चांगल्या गोष्टींवर विजय मिळवणे असे म्हणतात। रावणाचे दहन म्हणजे दरवर्षी वाईटावर चांगल्याचा विजय असतो। म्हणून हा जळणारा रावण म्हणतो की माझ्या वाईट कृत्यांसाठीही मला देवाच्या हातून मुक्ती मिळाली आहे। शेवटी आपण जळत्या रावणापासून कधीपर्यंत पळत राहणार आणि आपल्यातील रावणाला कधी मारणार? रावणाचे दहन केले म्हणूनच वाईट वृत्तींचे दहन या दिवशी करावे असे मानले जाते। दसऱ्याच्या दिवसाला सीमा उल्लंघन म्हणूनही ओळखलं जातं, कारण अनेक शूर पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राज्यावर स्वारी करण्यात जात असत। त्याला सीमा उल्लंघन म्हणतात। म्हणून हा दिवस सीमा उल्लंघन म्हणून ओळखला जातो। आपल्या गावची वेस ओलांडून जाणे याचा अर्थ सीमेचे उल्लंघन करणे। 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून दसऱ्याचा मुहूर्त मानला जातो। त्यामुळे या दिवशी नवे खरेदी, नवे करार आणि चांगल्या गोष्टींचा प्रारंभ केला जातो। अज्ञानाचा अंधार ज्ञानाने दूर करावा, शत्रूवर पराक्रमाने आणि वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवावा असे या दिवसाचे महत्त्व सांगितले जाते। दसऱ्याच्या दिवशी घरोघरी शस्त्रांची, पुस्तकांची, लक्ष्मीची आणि वाहनांची पूजा केली जाते। झेंडूचे फुले आणि आंब्याच्या पानांचे तोरण दाराला बांधतात। तसेच दुकानांना, वाहनांना हार बांधले जातात। तसेच या दिवशी आपट्याच्या पानांना देखील खूप महत्त्व असते। दसऱ्याच्या दिवशी आपट्याचे पाने सोने म्हणून लुटण्याची परंपरा आहे। सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा असे म्हणत एकमेकांना आपट्याची पाने देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात आणि कुटुंबाची भरभराट होवो अशी सदिच्छा व्यक्त केली जाते। आपल्याला विजय मिळावा आणि तो जीवनात कायम राहावा यासाठी दसऱ्याला सोने लुटले जाते। दुसऱ्या कथेनुसार महाभारत काळात पांडवांनी अज्ञातवासात जाण्याआधी त्यांची शस्त्रास्त्रे श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून शमीच्या म्हणजेच आपट्याच्या झाडामध्ये लपून ठेवली। अज्ञातवास पूर्ण झाल्यानंतर ती बाहेर काढली। तो दिवस होता दसऱ्याचा। तेव्हापासून दसऱ्याला त्या झाडांची पाने म्हणजेच आपट्याची पाने वाटण्याची प्रथा सुरू आहे। पुराणामध्ये सोने लुटणे या संदर्भात विविध कथा सांगण्यात आल्या आहेत। विजयादशमी म्हणजे नेमकं काय? तर सत्याचा असत्यावर विजय। या दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा वध केला होता, म्हणून याला विजयादशमी म्हणजेच विजयाचा दिवस मानला जातो। नवरात्र संपल्यानंतर या दिवशी देवी दुर्गेने महिषासुराचा पराभव करून धर्माची स्थापना केली। त्यामुळे हा दिवस शक्तीचा विजय मानला जातो। या दिवशी शस्त्र, अवजार, वाहन, पुस्तके, व्यापारातील साधनं यांची पूजा केली जाते। आपट्याच्या पानांना सोनं मानून एकमेकांना दिली जातात। हे ऐश्वर्य आणि मैत्रीचं प्रतीक आहे। शुभारंभाचा दिवस, नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी, नवीन काम हाती घेण्यासाठी किंवा शिक्षण व्यवसायात आरंभ करण्यासाठी विजयादशमी अत्यंत शुभ दिवस मानला जातो। हा सण आपल्या वाईट सवयींवर मात करून